आता उन्हाळा खूपच वाढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जेवढं थंड खाऊ किंवा थंड पिऊ तेवढं आपल्या शरीराला छान वाटतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत करून पितो. तसेच त्यामध्ये कोकम सरबत बऱ्याच वेळा आपण बनवतो. पण आज आपण कोकमपासूनच वेगळा सरबताचा प्रकार पाहणार आहोत. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण कोकम आगळ वापरून त्यासोबतच काही मोजक्या साहित्यात एक सरबताचा नवीन प्रकार पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. इथे मी कोकम तिवळ बनवण्यासाठी सेंदव मीठ घेतलेले आहे चवीप्रमाणे, कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश 2 काड्या, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट मारून घेतलेल्या आहेत, गूळ घेतलेला आहे थोडासा आणि कोकम आगळ घेतलेला आहे. आता सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये 1 ते 2 ग्लास थंड पाणी घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण उभ्या कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालून घेणार आहे. यासोबतच सेंदव मीठ घालून घेणार आहे. इथं सेंदव मिठाचाच वापर करायचा, साधे मीठ नाही वापरायचे. आता यामध्ये आपण कोकम आगळ जे घेतलेलं आहे ते घालून घेऊया. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यासोबतच यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहे. इथं मी 2 ते 2.5 चमचे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये जो गूळ आहे तो पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. आता आपल्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी मी गॅस लावून त्यावर फोडणीची वाटी ठेवून घेतली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले छोटा. आपलं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आपलं तेल छान इथं गरम झालंय. मी गॅस बंद केलाय. आता यामध्ये आपल्याला मोहरी थोडीशी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की ती फोडणी आपल्याला जे आपण मिश्रण बनवले कोकम आगळ घालून त्यावरती घालून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. इथं तेल अगदी थोड्या प्रमाणात वापरायचं. हे सरबत पिताना जास्त तेलकट लागते नाही तर. आता इथं आपले मस्त असे कोकम तिवळ तयार झालेले आहे. आता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये बर्फाचे खडे घालून घेऊया. कोकम तिवळ बनवले ते यामध्ये सर्व करून घेऊया. मस्त असे थंडगार कोकम तिवळ पिण्यासाठी एकदम मस्त लागते. हे एक वेगळ्या प्रकारचं कोकम सरबत या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा. हे सरबत इथं आपले कोकम तिवळ पिण्यासाठी तयार आहे. काय किती सुंदर झाले आपले कोकम तिवळ. इथं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. उन्हाळ्यामध्ये वर्षभराचा साठवणीचा कांदा लसूण मसाला घरगुती कोल्हापुरी तिखट मायाज क्लाउड किचनमधून ऑर्डर करा. ज्यांना ऑर्डर करायचे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा.